नमस्कार, मी सुदेश शिंगळे. परिसर फाउंडेशन कडून मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. परिसंवाद हा आमचा एक ऑनलाईन उपक्रम आम्ही घेत आहोत आणि दर आठवड्याला वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या वक्त्यांशी आम्ही चर्चा करतो. यावेळी आपण विषय घेतलेला आहे UPSC आणि तिच्या पूर्व परीक्षेची तयारी. आज आपल्याला वक्ते लाभलेले आहेत प्राध्यापक शरद हरिदास पवार. शरद हे पॉलिटिकल सायन्समध्ये त्यांची डिग्री झालेली आहे आणि गेली 10 वर्ष ते UPSCच्या संदर्भात मार्गदर्शन करत आहेत. गेली 2 वर्ष ते विश्व अकॅडमी नावाची एक अकॅडमी चालवत आहेत. ही अकॅडमी ग्रामीण भागातल्या मुलांसाठी UPSCच्या संदर्भात काम करते. एक अत्यंत अभिनव पद्धतीने चालणारी अकॅडमी आहे आणि बऱ्याच तरुणांना आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना अत्यंत सवलतीमध्ये मार्गदर्शन सर करत असतात. मी सरांना विनंती करतो की आजच्या विषयाला त्यांनी सुरुवात करावी आणि त्यांच्या मांडणीनंतर आपण प्रश्नोत्तरांचं सेशन घेऊ. शरद. सगळ्यात पहिल्यांदा नमस्कार सगळ्यांना. विषय सुरू करण्याआधी आता इथं परीक्षार्थी किती आहेत ह्याचा थोडा अंदाज आला तर मला पण बरं होईल थोडस शेअर करायला गोष्टी. तरी बऱ्यापैकी परीक्षार्थीच असतील. म्हणजे या वर्षीचा अटेम्प्ट देणारे का म्हणजे अटेम्प्ट द्यायचा विचार करतात असे काही? मला वाटतं आपण आधी मांडणी होऊ द्यावी आणि त्यानंतर मग एक ओपन सेशन घेऊया. बरोबर. कारण कसं आहे, पूर्व परीक्षेची तयारी जर म्हटलं तर एक इन जनरल सेशन आपल्याला सध्या सांगता येईल की बाबा नक्की UPSCची पूर्व परीक्षा असते काय, काय काय अभ्यास करायला लागतो, कुठल्या कुठल्या गोष्टीतून जावं लागतं, कधीपासून अभ्यास करावा लागतो, अशा काही बेसिक प्रश्नांची आउटलाईन आपल्याला बघता येईल सध्या तरी. आता सगळ्यात महत्वाचं, UPSC ही आपली भारतातली सगळ्यात एक टफेस्ट एक्झाम मानली जाते, ह्याची सगळ्यांना तुम्हाला कल्पना असेलच. आणि मोस्टली आता UPSCची जी प्रिलिम आहे तर ती प्रिलिम क्वालिफाईंग आहे, म्हणजे ती क्वालिफाय केल्याच्या नंतरच तुम्हाला पुढच्या परीक्षा देता येतात, असं या प्रिलिमच्या एक्झामचा नेचर आहे. म्हणजे ती पास झाल्याशिवाय तुम्हाला पुढच्या कुठल्याही टप्प्याला गाठता येत नाही. तर सगळ्यात महत्वाचं, ही जी UPSCची प्रिलिम आहे तर जवळपास 400 मार्कांची ही परीक्षा आहे. त्याच्यामध्ये 2 पेपर इन्क्लूड आहेत. त्यातला पहिला जो पेपर आहे तो GSचा आहे, ज्याच्यामध्ये जनरल नॉलेजशी संबंधित प्रश्न विचारले जातात. आणि दुसरा जो पेपर आहे तर तो CSATचा पेपर आहे. त्या CSATच्या पेपरमध्ये तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह किंवा मेंटल ॲबिलिटी असे प्रश्न विचारले जातात. तर आता सगळ्यात इंटरेस्टिंग बाब अशी या परीक्षेसंबंधी की जवळपास 10-1 लाख लोक या परीक्षेला फॉर्म भरतात. त्या 10-1 लाख लोकांपैकी ऍक्च्युअल परीक्षा देणारे जवळपास 5-5.5 लाख पोरं सगळ्या भारतामधनं देत असतात. त्यापैकी केवळ 10 ते 12 हजार विद्यार्थी हे पूर्व परीक्षा उत्तीर्ण होतात आणि त्यांनाच पुन्हा त्या UPSCच्या मुख्य परीक्षेचा, तो UPSCची जी मुख्य परीक्षा आहे ती देता येते. तर सगळ्यात महत्वाचं असं की बरेचसे जे विद्यार्थी आहेत त्यांना पहिल्या अटेम्प्ट मध्ये पोस्ट मिळवायची असते. काही आहेत की बरेचसे अटेम्प्ट देऊन त्यांची तयारी ही चालू असते. पण सगळ्यात महत्वाचा जो हार्डल आहे तर तो हा पूर्व परीक्षेचा हार्डल आहे, तुमचा हा गव्हर्नमेंटचा जॉब मिळवण्यामधला. तर आता या परीक्षेचं स्वरूप कसं आहे, तर जवळपास हा पेपर, या पेपरचे जे कट ऑफ आहे तर ते बऱ्यापैकी आपल्या GSच्या पेपरवर ठरतं. आणि जर मागच्या 4-5 वर्षाचा या कट ऑफचा अनुभव जर आपण बघितला तर जवळपास 95 ते 110 अशामध्ये हा कट ऑफ आपल्याला लागलेला दिसतोय. तर या परीक्षेची सुरुवात करायच्या आधी आपल्याला पहिली स्टेप बघायची आहे, म्हणजे डिटेलमध्ये या परीक्षेचा आपल्याला सिलेबस बघायचा आहे. आता तर हा सिलेबस बघायचा कुठून, तर बरेचसे आपल्याला प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत, इंटरनेटवरनं तुम्हाला इझिली अवेलेबल होईल. जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर त्या फॉर्म भरल्याची जी नोटिफिकेशन असते त्या नोटिफिकेशन मध्ये एकदम डिटेलमध्ये हा सिलेबस तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जाईल. त्याच्यानंतर त्या नोटिफिकेशन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्यात विषय कुठले कुठले आहेत
ते व्यवस्थित बघून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला त्या विषयामधील टॉपिकचा आवाका लक्षात येईल. आता दुसरी त्यातली सगळ्यात महत्वाची बाब अशी असते, म्हणजे आपला सिलेबस बघून झाल्याच्या नंतर की बाबा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे आपल्याला बघणं अत्यंत गरजेचं असते. कारण ते प्रश्न बघितल्याशिवाय आपल्याला त्या गोष्टीचा अंदाज येत नाही की बाबा परीक्षा किती टफ आहे, कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. तर या गोष्टीचा अंदाज आपल्याला प्रश्न बघितल्याशिवाय येत नाही, किंवा आपण जे टॉपिक आयडेंटिफाय केलेले आहेत किंवा आपण जे टॉपिक आधी वाचलेले आहेत तर ते मागचे प्रश्न जर आपण बघितले असतील तर आपल्याला क्लिअरिटी येते की बाबा या या टॉपिकवर प्रश्न विचारले जात आहेत, हे टॉपिक आपण अधिक फोकस करायला पाहिजे. अशा अनेक गोष्टींचा अंदाज आपल्याला त्यातून येतो. किंवा प्रश्न बघितल्याच्या नंतर आपल्याला असंही लक्षात येते की बाबा हा टॉपिक आता मला व्यवस्थित करायचा आहे किंवा या टॉपिकवर मी जास्त फोकस केलं पाहिजे. अशा गोष्टींचा अंदाज तुम्हाला त्या क्वेश्चन पेपर मधनं येऊ शकतो. आता किमान आता महत्वाचा मुद्दा त्याच्यात असा उरतो की बाबा निदान किती वर्षाचे प्रश्न बघायचे. आता जर तुम्ही 90च्या दशकामध्ये जर युपीएससीचे पेपर बघितले तर एक गोष्ट क्लिअरली तुम्हाला लक्षात येईल की बाबा त्यावेळी मोस्टली क्वेश्चन असे ऑब्जेक्टिव्ह टाईप, म्हणजे एकदम की बाबा फॅक्च्युअल असे विचारले जायचे की बाबा हा पर्वत कुठं आहे, तो पर्वत कुठं आहे, ही नदी कुठनं जाते, किंवा इतिहासाच्या संदर्भात सुद्धा बऱ्यापैकी असे फॅक्च्युअल प्रश्न विचारले जायचे. इव्हन करंट अफेअर्सच्या संदर्भात सुद्धा फॅक्च्युअल प्रश्न विचारले जायचे. म्हणजे जवळपास हा 90चा काळ म्हणतोय, म्हणजे ज्यावेळेस आम्ही प्रिपेअर करायचो त्यावेळेस जवळपास 20-1 वर्ष आधीचे प्रश्न बघितले जायचे. बरेचसे प्रश्न तशाच धाटणीचे विचारले पण जायचे परीक्षांमध्ये. तर आत्ता मात्र ह्या 5-7 वर्ष किंवा मागच्या 8-10 वर्षातला जर आपण ट्रेंड बघितला तर एक गोष्ट क्लिअरली लक्षात येते की मागच्या 2-3 वर्षामध्ये तर युपीएससीचा जो आपला क्वेश्चनचा पॅटर्न आहे प्रिलिम्सचा तर एकदम हाईट गाठलेली आहे त्यांनी. मागच्या 2 वर्षाचे जर पेपर बघितले तर एकदम म्हणजे अत्यंत काठिण्य पातळी त्यांनी वाढवलेली आहे त्या प्रश्नांची. त्यामुळं त्या गोष्टीचा अंदाज आपल्याला मागचे प्रश्न बघितल्याच्या नंतर येतो. इव्हन 2015च्या आधीचे जरी प्रश्न बघितले तरी ती डिफिकल्टी लेवल नव्हती, पण मागच्या 2-3 वर्षातले जर आपण पेपर बघितले तर आपल्याला ती गोष्ट प्रकर्षानं जाणवायला लागली की बाबा फक्त आपण रेग्युलर बुक्स जे वाचतोय किंवा करंट अफेअर्सचा जो अभ्यास करतोय त्याच्यातूनच ते प्रश्न सुटतायत किंवा त्याच्यातून ते प्रश्न सॉल्व्ह करता येत आहेत त्याची खात्री देता येत नाही, असं मागच्या 2 वर्षाचे जे पेपर झाले त्याच्यावरून आपल्याला कळतंय. तर मग आता हे क्वेश्चन पेपर जर तुम्ही बघितले मागच्या 2-3 वर्षातले तर तुमचा अभ्यास गेज करायला तुम्हाला थोडी मदत होईल. त्याच्यामुळं सिलेबस बरोबर आपण ते क्वेश्चन पेपर बघणंही अत्यंत उपयुक्त ठरतं. आता दुसरी गोष्ट की बाबा तुमचा सिलेबस बघून झाला, सिलेबस बघून झाल्याच्या नंतर तुम्ही मागच्या वर्षीचे काही प्रश्न बघितले, ते प्रश्न बघितल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न होतो, जर तुम्ही नवीन असाल किंवा जर तुम्ही आधीपासून तयारी करत असाल किंवा तुमचा अटेम्प्ट चुकला असेल की बाबा एखादी प्रिलिम गेले, 2 प्रिलिम गेले, तर ह्याचा एक सिंपल अर्थ असा होतो की आपण कुठंतरी चुकलोय किंवा कुठंतरी कमी पडलोय. मग या गोष्टींचा विचार करून ज्यावेळेस आपल्याला प्रिलिम द्यायची असते, पूर्वपरीक्षा द्यायची असते, त्याच्या आधी आपला व्यवस्थित स्टडी प्लॅन असणं खूप महत्वाचं आहे. तर आता व्यवस्थित स्टडी प्लॅन असणं म्हणजे काय, आपण करायला भरपूर प्लॅन करतो, प्लॅन करायला काय कमतरता नाही, रोज एक प्लॅन आपल्याला बनवता येतो, पण तो प्लॅन थोडासा रिअलिस्टिक बनवणं. आता कसं एखाद्याला वाटते की बाबा रोज मला 18 घंटे अभ्यास करायचा आहे, ते रियालिटीमध्ये जर आपण बघायला गेलं तर तशा गोष्टी पॉसिबल नसतात. 18 घंटे तुम्ही काही महिन्यासाठी करू शकाल, आठवड्यासाठी कराल, 15 दिवसासाठी कराल, पण त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या आरोग्यावर त्याचे परिणाम दिसायला चालू होतील. त्यामुळे असे अनरिअलिस्टिक प्लॅन बनवणं हे आपल्याला काही फार उपयुक्त ठरत नाही. त्याच्यामुळं इफेक्टिव्ह असा स्टडी प्लॅन तुम्हाला बनवणं गरजेचं आहे. सिलेबस बघितला तुम्ही, पीवायक्यू बघितले, तर आता हा इफेक्टिव्ह स्टडी प्लॅन कसा बनवायचा, तर त्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की मंथली आणि वीकली प्लॅन आपण त्यात बनवले पाहिजेत. आता मंथली प्लॅन कसे की बाबा समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही मॉडर्न हिस्ट्री घेतले वाचायला, तर त्या मॉडर्न हिस्ट्रीमध्ये तुम्ही
एक महिन्यामध्ये किती टॉपिक कव्हर करणार आहात, एक आठवड्यामध्ये किती करायचे, एक दोन दिवसामध्ये किती करायचे, याचा सगळा अंदाज घेऊन तुम्हाला ते शेड्यूल बनवायचं आहे. आणि दररोज तुम्ही जो अभ्यास करता आहेत तर त्या अभ्यासाची जी आहे ती डेली प्रोग्रेस कशी होत आहे ह्याच्याबद्दल पण तुम्हाला थोडासा विचार करायचा आहे. किंवा दिवसभरामध्ये तुम्ही किती अभ्यास करत आहात, करंट अफेअर्सला किती वेळ देत आहात, जीएस साठी किती वेळ देत आहात, किंवा पर्टिक्युलर एखाद्या विषयासाठी किती वेळ देत आहात, आणि त्याच्यानंतर त्याचं रिव्हिजन त्या दिवशी किती करत आहात, किंवा त्याच्याशी संबंधित प्रश्न कुठले कुठले बघत आहात, या सुद्धा गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. आणि याबरोबर म्हणजे अशा गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित बघितल्या तर तो तुमचा स्टडी प्लॅन थोडासा रिअलिस्टिक बनायला चालू होईल. आणि या प्रोसेसमध्ये थोड्याशा डिस्ट्रॅक्शन कमी ठेवल्यात तर त्याचाही आपल्याला त्या परीक्षेसाठी फायदा होईल. आता हे सगळे पेपर आपण बघितले, सिलेबस बघितला, आपला स्टडी प्लॅन झाला. त्याच्यानंतरचा एक महत्वाचा मुद्दा असा असतो की बाबा आता ह्या स्टडी प्लॅन मध्ये करायचं तर नक्की काय करायचं. आता बऱ्याचशा आता युपीएससीच्या परीक्षेसाठी महत्वाची बाब असते की तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असणं. इतिहासाचे असतील, भूगोलाचे असतील, किंवा एन्व्हायरमेंटचे असतील, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे असतील. करंटमध्ये आता ज्या नवीन नवीन टर्म्स तुम्हाला येत आहेत की बाबा म्हणजे अशा वेगवेगळ्या टर्म्स किंवा नवीन नवीन जे इन्व्हेन्शन आहेत तर त्या इन्व्हेन्शन विषयी अशा ज्या टर्म्स आहेत, किंवा क्रोनिक कॅपिटलिझम, आता त्याच्यावर एक प्रश्न विचारला होता 2 वर्षाच्या युपीएससीच्या परीक्षेमध्ये, तर त्याच्या संबंधी सुद्धा तुम्हाला अशा कन्सेप्ट विषयी क्लिअर अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. कारण परीक्षेमध्ये याच्यावर फिरून फिरून प्रश्न विचारले जातात. तर ह्या झाल्या त्या करंट मधल्या कन्सेप्ट. पण अभ्यासाशी संदर्भात जर कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करायच्या असतील तर त्या एनसीआरटीची जी पुस्तकं आहेत, आता इतिहास या विषयासाठी आता म्हटलं जातं की बाबा 8वी ते 12वी पर्यंतच्या इतिहासाच्या एनसीआरटी तुम्ही वाचल्या पाहिजेत, ज्याच्यामध्ये एन्शंट इंडिया आहे, मिडिवल इंडिया आहे, मॉडर्न इंडिया आणि मॉडर्न वर्ल्ड. आता मॉडर्न वर्ल्डचा समावेश आपल्या युपीएससीच्या पूर्व परीक्षेमध्ये होत नाही, पण एन्शंट इंडिया, मिडिवल इंडिया आणि मॉडर्न इंडिया याचा समावेश. आता हे 3 जर तुम्ही इतिहासाचे टप्पे बघितले, एन्शंट, मिडिवल आणि मॉडर्न, तर आपल्याला एक गोष्ट क्लिअरली लक्षात येईल की बाबा मॉडर्न इंडियाच्या म्हणजे सिलेबसवर सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात. 4-5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका जर आपण बघितल्या तर एन्शंट आणि मिडिवल इंडियावर फार फार तर 1-2 प्रश्न विचारले जातात. पण त्या 1-2 प्रश्नांसाठी आपण एवढी बल्की पुस्तकं वाचायची का, किंवा एवढा वेळ देऊन आपल्याला त्याला कव्हर करायचं का. तर बऱ्याचशा मुलांची अशी स्ट्रॅटेजी असते की बाबा काही गोष्टी आपण बघायच्या की सिलेक्टिव्हली, म्हणजे अंदाज घ्यायचा. बुद्धिझमच्या टॉपिकवर बऱ्यापैकी एन्शंट मिडिवलवर प्रश्न विचारले जातात, पण मिडिवल इंडियाचा सुद्धा काही काळ आहे तर त्या काळावर प्रश्न विचारले जातात. अशा पद्धतीनं थोडं स्ट्रॅटेजिकली अभ्यास करून बरीचशी मुलं ते प्रश्न कव्हर करायचा प्रयत्न करतात. अदरवाईज मोस्टली मॉडर्न इंडियावर प्रश्न विचारले जातात. मग आता ह्याच्यासाठी एनसीआरटीचा अभ्यास म्हणजे आता हे इतिहासाच्या एनसीआरटी झाल्या. आता इतिहासाच्या एनसीआरटी वाचत असताना सुद्धा असा एक कल आहे बघण्याचा की बाबा ज्या नवीन एनसीआरटी आहेत, म्हणजे आता सध्या ज्या सिलेबस जो चालू आहे तर त्या चालू सिलेबस मधल्या एनसीआरटी पेक्षा या जुन्या एनसीआरटी आहेत त्या आपल्या कुठल्या त्या बिपिन चंद्रावाल्या, तर त्या एनसीआरटी मधनं बऱ्यापैकी प्रश्न कव्हर होतात असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळं बरीचशी जी सिरियसली अभ्यास करणारी पोरं आहेत तर ती त्या एनसीआरटी रेफर करतात. त्यामुळं आणि त्यात ही फक्त 11वीची आणि 12वीची अशा 2च एनसीआरटी त्या रेफर केली जाते. त्याच्यानंतर ह्या एनसीआरटी वाचतात. जिओग्राफीच्या एनसीआरटी साठी 6वी ते 12वी पर्यंतच्या एनसीआरटी आपल्याला वाचायला लागतात. एन्व्हायरमेंटसाठी आपल्या सायन्सच्या ज्या 11वी-12वीच्या एनसीआरटी आहेत तर त्यातले काही टॉपिक्स असे आहेत की ते म्हणजे आपल्याला वाचणं गरजेचं आहे. म्हणजे एन्व्हायरमेंटच्या काही चॅप्टर्सचं म्हणजे काही कन्सेप्टचं अंडरस्टँडिंग तुम्हाला त्याच्यामध्ये येऊन जाईल. त्याच्यानंतर सायन्ससाठी पण तेच आहे, 8वी ते 12वी पर्यंतच्या एनसीआरटी वाचायच्या आहेत. जिओग्राफीसाठी मात्र 6वी ते 12वी पर्यंतच्या एनसीआरटी वाचणं तुमच्यासाठी कंपल्सरी आहे. त्याच्याशिवाय
त्या कन्सेप्टची क्लिअरिटी येणं थोडंसं कठीण होऊन जातं. आता जर तुम्ही बघितलं तर जवळपास ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर किंवा युट्यूब सारख्या माध्यमावर बऱ्यापैकी तुम्हाला या गोष्टी एका लेक्चरमध्ये किंवा अशा कव्हर केलेल्या बघायला मिळू शकतात. त्याही तुम्ही रेफर करू शकता. पण शक्यतो तुम्ही एनसीईआरटी वाचण्यावर जर लक्ष दिलं किंवा भर दिला तर ते जास्त उपयुक्त ठरेल असं मला वाटतं. त्याच्यानं एनसीईआरटी ह्या वाचून झाल्याच्या नंतर आता करायची बाब त्याच्यामध्ये एक म्हणजे ज्या ज्या कन्सेप्टची तुम्ही अंडरस्टँडिंग करून घेतली आहे तर त्याचे प्रिसाइज असे पॉइंट बनवून ठेवायचे आणि त्या पॉइंटला रिवाइज करत राहायचं आहे, ज्याचा उपयोग तुम्हाला युपीएससीच्या प्रिलिम मध्ये नक्कीच होऊ शकतो. त्याच्यानंतर आता युपीएससीच्या प्रिलिमसाठी सगळ्यात मोठी हर्डल असते ती म्हणजे करंट अफेअर्सची. बऱ्याच जणांची बरीच मतमतांतर आहेत करंट कुठनं करायचं. काही जण म्हणतात की बाबा द हिंदू सारखा पेपर रोज वाचा, इंडियन एक्सप्रेस रोज वाचा. काही जण म्हणतात मंथली मॅगझिन वाचा. काही जण म्हणतात की बाबा शॉर्ट नोट येतात कुणाच्या त्या वाचत बसा, वेबसाईट धुंडाळत बसा किंवा असा भडीमार होत असतो. बऱ्याचशा लोकांचं कन्फ्युजन असतं की बाबा दिवसभरामध्ये करंट अफेअर्सला वेळ द्यायचा तरी किती द्यायचा, की काही लोक अर्धा दिवस तर ते करंट अफेअर वाचण्यातच जातो, बाकीचा उरलेला निम्मा वेळ मग पुस्तकांकडे जातो. तर हे काय कामाचं नाही. करंट अफेअर्सला तुम्ही केवळ आणि केवळ मॅक्सिमम देत असाल तर 40 मिनिटं ते 1 तास किंवा त्याच्या पलीकडे जर द्यायचं असेल तुम्हाला तर मॅक्सिमम तुम्ही 1 ते 1.5 तास ह्याच्या पलीकडे करंट अफेअर्सला वेळ दिला नाही पाहिजे डेली मधला. डेली करत असाल करंट अफेअर्स तर. आता बरीचशी अशी मुलं आहेत की ज्यांना डेली करायची गरज वाटत नाही. ते परीक्षेच्या 1-2 महिने आधी करंट अफेअर्सचा अभ्यास करायला चालू करतात. आता फेमस काय काय जे काही त्या वर्षातले ट्रेंड मधले जे मॅगझिन आहेत, मंथली मॅगझिन आहेत, तर ते मॅगझिन रेफर करून ते त्यांचं करंट अफेअर्स म्हणजे कव्हर करायचा प्रयत्न करतात. आता महत्वाची गोष्ट म्हणजे करंट अफेअर्स मध्ये तुम्ही काही गोष्टींवर थोडासा जास्त भर दिला पाहिजे. म्हणजे आता माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही जर विचाराल मला तर सगळ्यात महत्वाचं दिवसाला तुम्ही कुठला तरी एक पेपर वाचा. त्याच्यामध्ये एक तर द हिंदू असेल किंवा इंडियन एक्सप्रेस असेल. त्याशिवाय आता त्या करंट मॅगझिन मध्ये काम करायचो. काम करत असताना एक गोष्ट अशी लक्षात आली की 1-2 वेबसाईट आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करतो की बाबा एक दृष्टी IAS म्हणून एक वेबसाईट आहे. तर त्या वेबसाईटमध्ये डेली ते न्यूजपेपर वाचतात, ते अनालाइज करतात आणि ते अनालाइज केलेलं परीक्षेच्या दृष्टीने किती महत्वाचं मटेरियल आहे तेवढं दररोज ते त्यांच्या वेबसाईटवर शेअर करत असतात. तुम्ही त्यालाही रेफर करू शकता. आता त्याच्यासोबत एक चांगली गोष्ट अशी की ते दररोज त्याच्यासोबत प्रश्न देखील टाकत असतात. तर त्या प्रश्नांचा सराव सुद्धा तुम्हाला त्याच्या माध्यमातून करता येतो. आता परत आणखीन एक वेबसाईट आहे नेक्स्ट IAS म्हणून. आता मी हे प्रमोट करत नाही, पण ज्यावेळेस करंट मॅगझिनला काम करायचो त्यावेळेस ह्या वेबसाईट रेफर करत असताना त्यांची ही डेली ऍक्टिव्हिटी माझ्या जी लक्षात आली ती तुम्हाला सांगतोय. न्यूजपेपर जर वाचणं होत नसेल तुम्हाला किंवा दररोज ते शक्य नसेल तर ऍटलिस्ट तुम्ही त्या वेबसाईट गो थ्रू व्हा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की बाबा आणि न्यूजपेपर जर बघितला तर बातम्या पूर्ण असतात. म्हणजे कुठली वाचायची, कुठली नाही वाचायची, कुठली आपल्या एक्झामसाठी आवश्यक आहे, कुठली आवश्यक नाही, ह्याचं थोडंसं कन्फ्युजन होतं स्टार्टिंगला ज्यावेळेस आपण अभ्यास करतो तेव्हा. पण ज्यावेळेस या वेबसाईटकडे बघता तुम्ही काही महिन्यानं तुम्हाला अंदाज यायला चालू होईल की बाबा हे एक्झामसाठी महत्वाचं आहे, हे एक्झामसाठी महत्वाचं नाही. तर अशा गोष्टींची क्लिअरिटी तुम्हाला या वेबसाईट थ्रू होऊ शकते. आता कॅटेगरायझेशन काय असतं त्याच्यामध्ये तर गव्हर्नमेंटच्या स्कीम हे सगळ्यात जास्त फोकसनं तुम्ही केलं पाहिजे. कारण गव्हर्नमेंटच्या स्कीम बद्दल तुम्हाला ह्याच्यामध्ये विचारलं जातं. त्याच्यानंतरच्या जनरल न्यूज आहेत त्या तर तुम्ही बघतो. कुठली एखादी डिस्कव्हरी असेल, इंटरनॅशनल न्यूज असेल, भारताचा कोणाबरोबर करार झाला असेल किंवा राजकीय एखादी मोठी घडामोड असेल किंवा जगामध्ये एखादी अनागोंदी नांदली असेल किंवा अशा टेररिस्ट म्हणजे अशा ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत ज्या मेजर त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर कायद्याचे जे ऍक्ट्स आहेत त्या ऍक्टशी रिलेटेड सुद्धा बरेचसे प्रश्न करंट अफेअर्स मधून विचारले जातात.
आणि गव्हर्नमेंटच्या ज्या पॉलिसीज आहेत तर त्या पॉलिसीज बद्दल सुद्धा खूप जास्त प्रश्न विचारले जातात. आणि हे हे जे करंट अफेअर्सचं जे प्रिपरेशन आहे ते प्रिपरेशन करत असताना तुम्ही एक गोष्ट म्हणजे फक्त करंट अफेअर्सचा अभ्यास केला आणि वाचून घेतलं तुम्ही तेवढं केलं म्हणजे झालं अशातला भाग नाही. तर वाचत असताना तुम्ही त्याच्या प्रिसाईज एकदम नोट काढून ठेवल्या पाहिजेत. कारण नोट काढल्या तर तुम्हाला ते रिव्हिजनला आणखीन सोपं जातं. आता सगळ्यात महत्वाचं हे करंट अफेअर्स पर्यंत झालं. पण बरीचशी पोरं सीसॅट या विषयाला निग्लेक्ट करायचा प्रयत्न करतात. आता एक गोष्ट मी माझी पर्सनल तुमच्या बरोबर शेअर करतो. सीसॅटला 2017ला ज्यावेळेस मी स्वतः अटेम्प्ट दिला होता तर त्यावेळेस एक म्हणजे अत्यंत म्हणजे मला त्या गोष्टीचं फार वाईट वाटलं होतं की बाबा जीएसचा कट ऑफ काहीतरी 109च्या आसपास लागला होता त्या परीक्षेचा. आणि त्या परीक्षेमध्ये 109 पेक्षा जास्त मार्क जीएसला आलेले होते. पण केवळ आणि केवळ कमी तयारी केल्यामुळं जी आता सीसॅटचा जो दुसरा पेपर आहे तो पेपर क्वालिफाईंग आहे. सगळ्यांना आपल्याला त्याच्याबद्दल कल्पना आहे. आपल्याला फक्त 67 मार्क त्या पेपरला मिळवायचे 200 पैकी. तर तेवढे 67 मार्क पण मला त्या परीक्षेला मिळवता आले नव्हते. म्हणजे जरी तुम्हाला इकडे जीएसला अधिक मार्क पडले पण सीसॅटचा क्वालिफाईंग पेपरच आपल्याला क्लिअर नाही झाला तर त्या आपल्या परीक्षेचा काही आपल्याला उपयोग होत नाही. ही गोष्ट तुम्ही क्लिअरली आपल्या लक्षामध्ये ठेवली पाहिजे. आता हे लक्षात ठेवायचं कारण सांगतो. हे लक्षामध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला इतका इन्सिस्ट किंवा फोर्स का करतोय मी. या 2 वर्षातली जर तुम्ही सीसॅटची डिफिकल्टी लेवल बघितली तर ती एकदमच नेक्स्ट लेवल होऊन बसलेली. सीसॅटचा क्वालिफाईंग पेपर सुद्धा एवढं इझिली क्रॅक करणं सोपं राहिलेलं नाही सध्याच्या काळामध्ये. मागच्या 2 वर्षाचे जर तुम्ही पेपर बघत असाल तर तो सीसॅटचा पेपर सुद्धा एवढ्या सहज क्वालिफाय होईल इतका साधा येत नाही. त्याच्यामुळं या दुसऱ्या पेपरकडे सुद्धा तुम्ही तितकंच महत्व दिलं पाहिजे हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपला असा उरतो की क्वेश्चन पेपर तुम्ही बघितले, सिलेबस बघितला, एनसीईआरटी वाचून घेतल्या, त्याच्या तुमच्या अभ्यासाचं आउटलाईन तयार केलं, करंट अफेअर्स बद्दल तुम्ही माहिती करून घेतलात. त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा उरतो की रिव्हिजनचा. म्हणजे सांगायचं असं की जितक्या जास्त आणि जितक्या चांगल्या तुम्ही रिव्हिजन कराल तितका जास्त फायदा तुम्हाला या परीक्षेला होत असतो. ही गोष्ट तुम्ही क्लिअरली लक्षात ठेवा. म्हणजे एकदा आपल्याला असं वाटत असतं की एकदा तुम्ही ती गोष्ट व्यवस्थित वाचून घेतली पण एका वाचण्यावरनं परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न तेवढ्या क्लिअरिटीनं आपल्याला सोडवता येत नाही. त्यासाठी वर रिव्हिजन करणं अत्यंत गरजेचं असतंय. आता रिव्हिजनच्या बाबतीत पण त्या व्यक्तीच्या म्हणजे इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल हे व्हेरी करतं. म्हणजे प्रत्येकाची अंडरस्टँडिंग लेवल काही सेम नसते. काही जणांना एक गोष्ट कळण्यासाठी बरेचसे एफर्ट द्यावे लागतात. आता आणि काही जणांना तीच गोष्ट कळण्यासाठी एक सिंगल रिडिंग पण पुरेसं असतं. त्याच्यामुळं रिव्हिजनवर तुम्ही सगळ्यात जास्त भर दिला पाहिजे. त्याच्यानंतर आता हे रिव्हिजन करायचं कसं तर हा अभ्यास करत असताना तुम्ही ज्या कन्साइज नोट बनवल्या आहेत तर त्या नोटचं रिव्हिजन करायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यानुसार तुमचा स्टडी प्लॅन ठेवायचा. आता त्या रिव्हिजन सोबतच मॉक टेस्टचं महत्व आपल्याला बघायचं आहे. म्हणजे अभ्यासासोबतच मॉक टेस्ट ह्या खूप महत्वाच्या ठरतात. आता मॉक टेस्ट मार्केटमध्ये बऱ्याचशा प्रकारच्या अवेलेबल आहेत. आता सगळ्यात पहिली मॉक टेस्ट जर तुम्हाला सोडवायची असेल तर ती मॉक टेस्ट आहे सगळ्यात बेस्ट मॉक टेस्ट पहिली जी तुम्हाला सोडवायची आहे ती म्हणजे आपल्या मागच्या 5-7 वर्षातले जे प्रश्नपत्रिका आहेत तर त्या तुमच्या विषयानुसार तुम्ही सोडवल्यात तर त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. पहिली गोष्ट तर तुम्हाला कुठल्या टॉपिकवर भर द्यायचा कुठल्या द्यायचा नाही ह्या गोष्टीची क्लिअरिटी येऊन जाईल. त्याच्यानंतर हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडवून झाल्याच्या नंतर तुम्ही ज्या काही प्रचलित किंवा ज्या काही अशा बाबा वाटतात की चांगली आहे किंवा अशा टाईप मधले ज्या मॉक टेस्ट आहेत, एक मॉक टेस्ट लावा किंवा 2 मॉक टेस्ट लावा त्याचा काही प्रश्न नाही. पण जास्तीत जास्त मॉक टेस्ट सोडवण्याचा प्रयत्न करा.
त्याच्यामुळं काय होतंय की बाबा तुमचा जो वीक एरिया आहे तर तो स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होईल तुम्हाला, आणि तुमचे जे वीक एरिया आहेत तर तेही तुम्हाला मॉक टेस्टमुळे लक्षात येतील. आणि सगळ्यात महत्वाचा हा या मॉक टेस्टचा फायदा असा होतो की जर तुम्ही सिरियसली 2 तास वेळ देऊन जर ती मॉक टेस्ट सोडवत असाल तर एक्झामसाठीचं जे टेम्परामेंट आहे तुमचं तर ते एक डेव्हलप होतं. त्याच्यानंतर उत्तराची जी तुमची अॅक्युरेसी आहे तर ती अॅक्युरेसी वाढते. आणि त्याच्यानंतर तिसरी एक महत्वाची गोष्ट अशी की चालू आहे. त्याच्यातून तुम्हाला तुमचा टाइम मॅनेजमेंटचा सुद्धा अंदाज येतो. हे मॉक टेस्टचे बरेचसे फायदे तुम्हाला होतील. त्याच्यानंतर हे तुमचे करून ठेवलं मार्क होतं मीटिंग. वाढण्यासाठी सुद्धा या मॉक टेस्टचा जास्तीत जास्त उपयोग होऊ शकतो. त्याच्यामुळं माझं एक सांगणं आहे तुम्हाला की बाबा 1 किंवा 2 मॉक टेस्ट तुम्ही या परीक्षेसाठी जॉईन करा. त्याच्यानंतर आणखीन थोड्याशा आता काय जास्त आता हे जास्त डिटेलमध्ये जात नाही, पण आणखीन काही गोष्टी तुम्हाला सांगतो. ते म्हणजे तुम्हाला जे काही या परीक्षेचा अभ्यास करताना डाऊट येत असतील तर ते डाऊट क्लिअर ठेवण्याकडे महत्व द्या. आता ते डाऊट क्लिअर करण्यासाठी एक महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे ग्रुप डिस्कशन किंवा मला तरी कळलं. कुणासोबत तर डिस्कस करणं. आता ग्रुप डिस्कशन जर डाऊट क्लिअर करण्यापुरतं जर झालं तर ते फायद्याचं ठरतं, पण ते ग्रुप डिस्कशनचा जर अचानकच झालं. वेळ वाढत गेला किंवा अनावश्यक गोष्टी त्याच्यामध्ये चर्चेला जात नाही, ते असतील पण तिकडे तर टेंबूनच तेही थांबले आपल्याला होते. जास्त फायद्याचं दिवसभर ठरत अवघड नाही. होतं. त्याच्यामुळं क्लिअरिटी येत असेल हं, तेवढ्यापुरता जर तुमचा ग्रुप हं. डिस्कशन होत असेल किंवा एखादा कोणता तुमचा मेंटॉर सापडा असेल जवळ. किंवा कुणीही असेल सापडा त्याच्याकडनं जवळ. तुम्हाला जर त्या कन्सेप्ट बद्दल क्लिअरिटी येत असेल तर तशा पद्धतीचे तुम्ही डाऊट क्लिअर करून घेऊ शकता. त्याच्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पण असे बरेचसे आहेत सध्या की त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा कुठे वापर लागते? करून तुम्ही तुमचा अभ्यास व्यवस्थित करू शकता. आता त्याच्यातही सांगतो ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म बद्दल मला पर्सनली खूप इंटरेस्ट आहे. त्याला बाहेर ऑफलाईन पडत तर होता. आता अवघड त्याच्यातही झालं. 2 मुद्दे आहेत. एक घरात बसून तयारी करायची का, आणि दुसरी म्हणजे क्लास जॉईन करायचे हं? का. आता सध्याच्या परिस्थितीचा जर विचार केला तर मी तर बऱ्याच ठीक आहे. जणांना ही गोष्ट डॉक्टर सजेस्ट करतो असल्यामुळं की बाबा कमी झालं होतं जरा आधी. शक्यतोवर म्हणजे हा त्यांना स्पर्धा लक्षात परीक्षेचा आलं अभ्यास होतं. करणं म्हणजे कुठल्याही क्लास विना करणं शक्य आहे. त्याच्यात अशी अवघड अशी काही बाब नाही. पण ज्यांना असं वाटते की बाबा जॉईन करून आपल्याला ते आपला अभ्यास चांगला होईल तर त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार करावा. पण क्लास जॉईनच करावा अशातला काय भाग नाही येतो. घरी बसून पण तुम्हाला व्यवस्थित करता येऊ शकतं. कारण ऑनलाईन प्लॅटफॉर्म आता इतके उपलब्ध झालेले आहेत की तुम्हाला इतर कुठं चालतंय. येतो म्हणजे पटकन. जास्त बघत बसायची गरज नाही. हो, बरेचसे हो. असे युट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर तर असे चॅनल्स आहेत की त्यांनी पूर्ण सिलेबसच्या सिलेबस कव्हर करून टाकलेला आहे. आता ज्यावेळेस मी प्रिपरेशन करायचो त्यावेळेस आता एक आहे जिओग्राफीसाठी रजतनील सोलंकी म्हणून एक मॅडम आहेत. त्यांचं बहुतेक युपीएससी मध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांनी जवळपास युपीएससीच्या जीएसचं संपूर्ण जिओग्राफी कव्हर केलेलं आहे. तुम्ही युट्यूबला सर्च मारून बघितला तरी जरी तुम्हाला जिओग्राफीचं एबीसीडी जरी येत नसेल तरी पहिल्या ते शेवटच्या जवळपास एक 56 लेक्चर असतील त्या मॅडमचे, तर त्यांनी त्यात ते एकदम सुंदर कव्हर केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला काहीच जर अवेलेबल नसेल, क्लास अवेलेबल नसेल तर युट्यूबवर तुम्ही ही गोष्ट जरी सर्च केला तरी जिओग्राफीचा पूर्ण कोर्स अगदी क्लास केल्यासारखा उपलब्ध आहे. त्याच्यामुळे तुम्ही अशा गोष्टींचा वापर करू शकता. आता या अभ्यासासोबत आता ही माहित आहे आपल्याला सगळ्याला की बाबा ही आपल्या बुद्धीचा कस काढणारी अशी डिमांडिंग एक्झाम आहे. त्याच्यामुळं तुम्ही तुमची मेंटल हेल्थ राखण्याकडं आणि फिजिकल हेल्थ राखण्याकडं लक्ष द्यावं. त्यासोबतच तुमच्या आहाराकडे सुद्धा तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. तुमच्या स्वतःवर थोडासा विश्वास ठेवला पाहिजे आणि पॉझिटिव्ह राहून अभ्यास केला पाहिजे. त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल स्ट्रॅटेजी तुमची तयार झाली पाहिजे. तुमच्या विकनेसेसवर आणि स्ट्रॉंग एरियावर तुम्ही फोकस केला पाहिजे. आणि सफिशियंट म्हणजे आता परीक्षा जरी जवळ आली असली तरी कितीही जरी अभ्यास केला तर कुणी असं क्लेम करू शकत नाही की बाबा माझा पूर्ण अभ्यास झालेला आहे. किंवा आता ही परीक्षा
मी काही झालं तरी क्रॅक करू शकणार नाही, क्रॅक करू शकणार आहे असा कॉन्फिडन्स कुणामध्ये थोडासा असणं थोडंसं कठीणच आहे. त्याच्यामुळं तुम्ही थोडंसं या गोष्टीकडे पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे आणि थोडंसं स्वतःला शांत ठेवलं पाहिजे. एवढं सांगतो. आता तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता काय संदर्भात. म्हणजे माझ्याकडनं इन जनरल ज्या काही टिप्स होत्या त्या एवढ्या होत्या. कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारा. 2 प्रश्न ऑलरेडी आलेले आहेत. एक प्रश्न असा आहे की म्हणजे ते वेबसाईटचं नाव हवंय त्यांना, दृष्टी आय एस आणि नेक्स्ट आय एस. दृष्टी आय एस, नेक्स्ट आय एस येस किंवा येस. स्टडी आयक्यूचं एक बघू शकता तुम्ही. अच्छा. फ्री, त्याच्यावर बरंचसं मटेरियल पण फ्री आहे ते हा. अवेलेबल. अजून एक प्रश्न असा आहे की जर कॉलेज करत असाल तर कॉलेज करत असताना पार्ट टाइम अभ्यास कसा मॅनेज करायचा? पार्ट टाइम जवळपास 2 ते 3 तास अभ्यासाला तुम्ही देऊ शकता. आणि त्या पार्ट टाइम अभ्यासामध्ये जवळपास पहिली हॅबिट एक लावून घ्यायची, ती म्हणजे न्यूजपेपर रिडिंगची. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रिपरेशनची सुरुवात, करंट अफेअर्स कसं वाचायला सुरुवात करायचं ह्याच्यापासूनच करायची. त्यासाठीच त्या 2-3 वेबसाईट सांगितलेल्या आहेत तुम्हाला. एक दृष्टी आय एस ची आहे आणि एक आहे नेक्स्ट आय एस ची आणि दुसरी एक आहे स्टडी आयक्यू म्हणून. त्या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात तर तिथं काही डिरेक्शन पण आहेत करंट अफेअर्सचा अभ्यास कसा करावा डिटेलमध्ये. तर त्या तुम्ही त्या वेबसाईटवरनं बघू शकता. अच्छा. रेवती खटके यांनी हात वर केलाय. प्रश्न विचारा. अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. हॅलो. संदीप. रेवती विचारताय का प्रश्न? तर न्यूज पेपर कोणते सजेस्ट करताय आपण? एक, तुम्हाला जर लँग्वेजची डिफिकल्टी नसेल तर द हिंदू हा पेपर तुम्ही वाचायला चालू करा. आणि लँग्वेजचा जर थोडाफार इश्यू असेल, थोडीशी द हिंदूची लँग्वेज थोडीशी टफ आहे. फार टफ नाहीये, सवय लागली तर ते पण काय अवघड वाटत नाही. पण द हिंदू, आणि जर लँग्वेजचं थोडंसं डिफिकल्टी असेल तर इंडियन एक्सप्रेस हा पेपर रेफर करा डेली वाचायला. संदीप, प्रश्न विचारा. सर यूपीएससी करताना ठराविक तास अभ्यास करणं गरजेचं आहे का सातत्य असणं गरजेचं आहे? सातत्य असणं गरजेचं आहे. ठराविक तासासोबत सातत्य असणं, जे फक्त अभ्यासाची, तर अभ्यासाची तुमच्या क्वालिटी पण म्हणजे लक्षात घेणं गरजेचं आहे. जर 2 पानं वाचत असाल तर त्याचाही काय फारसा उपयोग. अभ्यास किती कव्हर करत आमच्या हिशोबानं ते खूप मॅटर करतं. आणि अभ्यास थँक्यू. अजून कोणाचा प्रश्न आहे का? हॅलो. प्रश्न असेल तर अनम्यूट करा आणि विचारा. जर कोणाला ऑनलाईन क्लासेस नाही म्हणत मी तुम्हाला, रेडी अवेलेबल मटेरियल आहे ना त्याचा वापर करा व्यवस्थित. क्लासेस म्हटलं तर कमी क्लासेस आहेत ऑनलाईन की जे एवढ्या चांगल्या पद्धतीनं तुम्हाला देऊ शकतील. अजून कोणाचा काही प्रश्न आहे का? हॅलो. सर्वांना एक विनंती पण आहे किंवा एक सूचना अशी आहे की
जर कोणाला काही अजून प्रश्न असतील किंवा अजून काही पर्सनलाइज काही मार्गदर्शन हवं असेल तर जो पोस्टरवर तुमचा नंबर आलेला आहे तो माझा नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता. आपण शरद सरांशी त्यानंतरही काही मार्गदर्शन आणि चर्चासत्र ठेवू शकतो. अत्यंत कमी वेळात शरद सरांनी या कार्यक्रमाला हो म्हणले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि आजची जाहीर करतो.